नमस्कार. मी आज एक कविता सादर करतो आहे. बघू तुम्हाला आवडते का. प्रसंग असा आहे की एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे आणि त्यातली जी बायको आहे आणि नवरा आहे ते दोघं विचार करतात की आपण कुठेतरी 4-5 दिवस फिरायला जाऊया. आणि अर्थातच मध्यमवर्गीय असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बजेट मर्यादित आणि मर्यादित बजेट असताना त्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं आहे हे या कवितेत मी सादर करायचा प्रयत्न करतो आहे. तर पाहूया तुम्हाला आवडती का. कॅन्सल करावी लागली सिडनी कारण विकावी लागली असते किडनी. आहे त्यापेक्षा दुप्पट जरी केला फंड तरी शक्य होणार नव्हतं न्यूझीलंड. तेवढ्यात बायको म्हणाली, अहो ते ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जाऊ द्या, आपण युरोपला जायचं का. त्यावर नवरा म्हणाला, अगं तिथे पण तेवढंच बजेट लागतं आणि तिथे प्रचंड थंडी असते. तर बायको म्हणाली, सारखं बजेट फंड या गोष्टी नका सांगू मला, किती पैसे नेमके लागतात ते सांगा, टेल मी क्लिअरली. नवरा म्हणाला, इट विल रिक्वायर अ लॉट ऑफ मनी सो वी हॅव टू कॅन्सल जर्मनी. ऑल्सो अबंडन द सिटी ऑफ लंडन. All our savings will go in vain. All our savings will go in vain if we go to Spain. Our financial stability will face lot of hassles. Our financial stability will face lot of hassles if we go to Brussels. उन्हाळा असो किंवा पावसाळा, डिसेंबर असो किंवा मे, रक्त गोठवायचं असेल तर पाहूया नॉर्वे. दिवसही इथे असतो रात्रीसारखा डार्क. अंधारातच राहायचं असेल तर चला फिरायला डेन्मार्क. तिथली थंडी सोसण्याची माझ्यात नाही पॉवर. मी तर स्पष्ट सांगितलं, तिथली थंडी सोसण्याची आपल्यात नाही पॉवर, म्हणून कॅन्सल केला आयफेल टॉवर. आणि एवढ्या थंडीतही मिळत नाही चहाची किटली, म्हणून कॅन्सल केलं इटली. अंतर्गत वाद आणि इतर भानगडी 30. पाहायचं का तुला असला ग्रीस. बायको जड मनाने म्हणाली, जाऊ दे युरोप, जगात भरपूर वेगवेगळे देश आहेत, आपण कोणत्या तरी दुसऱ्या देशात जाऊया. नवरा म्हणाला, कोणत्या तरी. बायको म्हणाली, हो. म्हटलं, अगं सगळ्याच देशांमध्ये ट्रिप काढण्यासारखी परिस्थिती आहे का. तर बायको म्हणाली, का. नवरा म्हणतो, बघा पुढे काय. तिथे सारखेच पडतात मिसाईल, पाहायचं का तुला इस्राईल. जिथे झाला आहे माणुसकीचा अंत, पाहायचा का तुला असला गाझाचा प्रांत. आयुष्याची करायची असेल राख, तर फायनल करू इराक. आणि पकडायची असेल तुला नरकाची ट्रेन, तर बेस्ट ऑप्शन इज युक्रेन. कुपोषण, उपासमारी रोग जणू मंगळच यांच्या पत्रिकेत. आरोग्याची रिस्क घेऊन जायचं आहे का तुला आफ्रिकेत. बायको म्हणाली, नाही, तिथल्या कोणत्याच देशांमध्ये मला जायचं नाही. थांबा, आपण एक आयडिया करू. मी मॅप ओपन करते. आपण पूर्वेचे सगळे पश्चिमेचे देश पाहण्यापेक्षा आपण पूर्वेचे देश पाहू. नवरा म्हणाला, पूर्वेकडच्या देशांची पण काही फारशी वेगळी नाही आहे परिस्थिती. बायको म्हणाली, हो. म्हणतं, ऐक मी सांगतो. जागेपणी सतावतात यांना दररोज भूकंपाचे सपान. पाहायचा का तुला दररोज थरथरणारा जपान. खावे लागतील झुरळं पाली किडे, वरण भात मिळत नाही.
वरण भात मिळत नाही, उपाशी पोटीच राहायचं असेल तर पाहूया बीजिंग आणि शांघाई. तिथे मिळणारी एकही वस्तू अजिबात नसते टिकाऊ. तिथे मिळणारी एकही वस्तू अजिबात नसते टिकाऊ. काय उपयोग पाहून हाँगकाँग आणि मकाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या ठिकाणी आपल्याला विजा मिळायला पाहिजे, आहे की नाही, तरच आपल्याला जाता येऊ शकतं. तिथलं गव्हर्मेंट काही केल्या विजा देईना. तिथलं गव्हर्मेंट काही केल्या विजा देईना, म्हणून आपोआपच कॅन्सल झालं चायना. चटणी भाकरी खाणारी माणसं आपण. चटणी भाकरी खाणारी माणसं आपण. नॉनव्हेजचा सुद्धा नाही शॉक. नॉनव्हेजचा सुद्धा नाही शॉक. आपल्यासाठी नाही आहेच आहे थायलंड आणि बँकॉक. एवढासा देश शत्रू याचे हैवान. एवढासा देश शत्रू याचे हैवान. युद्धाच्या उंबरठ्यावर असलेला पाहायचा आहे का तुला तैवान. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांच्यापासून वाचव आम्हाला गणपती बाप्पा मोरया. यांच्यापासून वाचव आम्हाला गणपती बाप्पा मोरया. अख्ख्या जगाला धमकावणारा पाहायचा का तुला कोरिया. आता मात्र खरंच शांतता पसरली आणि बायकोच्या लक्षात आलं की सगळीच कडे जाण्याची काही परिस्थिती नाही आहे. पण नवरा लगेच पुढे म्हणाला, आपण एक काम करू, एखादी आपण यात्रा कंपनी पाहू आणि आपल्या बजेटप्रमाणे एखादी टूर ठरवू. बायको म्हणाली लगेच चालेल. आणि ती लगेच एका यात्रा कंपनीची वेबसाईट ओपन केली. आता वेबसाईट ओपन करून तिथल्या टूर्स चालून झाल्यानंतर पुढे काय गंमत झाली ते पहा. यात्रा कंपनीची इटरनरी पाहून मज्जा नाही आली. यात्रा कंपनीची इटरनरी पाहून मज्जा नाही आली, म्हणून कॅन्सल केलं बाली. आणि एकच शहर पाहायला कशाला जायचं एवढं दूर. एकच शहर पाहायला कशाला जायचं एवढं दूर, म्हणून कॅन्सल केलं सिंगापूर. पुढे नवरा म्हणाला, आपण एक काम करूया, आपण पाहू लंका. पुढे नवरा हुशार आहे, तो म्हणाला ठीक आहे, बाकीचे तर होत नाही, आपण एक काम करूया, आपण पाहू लंका. बायको म्हणाली, मी तिथे अजिबात येणार नाही जिथे वाचतो रावणाचा डंका. लगेच पुढे बायको म्हणाली, अर्थात तिने सुचवलंच, आपण पाहू दुबई. बायको म्हणाली, आपण पाहू दुबई. नवरा एक थोडासा पॉज घेऊन म्हणाला, त्यापेक्षा काय वाईट आहे आपली मुंबई. समुद्र तर सेमच आहे ना दोन्हीकडे. आता मात्र बायकोचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्यावर लगेच नवरा म्हणाला, अगं माझं म्हणणं एवढंच आहे की आपण परदेशाच्या गोष्टी करतोय. परदेशात जाणं जर का काही कारणास्तव आपल्याला शक्य होत नाही आहे, तर आपण आपला भारत पाहू. आपल्या भारतात हे भरपूर फिरण्यासारखे आहे. तर बायको लगेच म्हणाय, चालेल, आपण पाहू हिमालय. नवरा म्हणाला, ठीक आहे, हिमालयात जायचं मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तिकडे जायचं असेल तर आपल्या अंगात असावी लागते ताकद. आपल्या अंगात असावी लागते ताकद. आपल्याला व्यायाम करावा लागेल. बायको म्हणाली, आपल्याला हे तुम्ही म्हणाला एकदम करेक्ट आहे, मला एकटीलाच नाही तुम्हालाही करावं लागेल. नवरा म्हणतो, हो खरंच. मग नवऱ्याने शांतपणे विचार केला आणि पुढे काय म्हणाला बघा. इतक्यात मी गेलो नाही जिमला, म्हणून कॅन्सल केलं शिमला. नावच वाटलं आसुरी, म्हणून कॅन्सल केलं मसुरी. इथल्या प्रदूषणाच्या पेचाची सापडत नाही किल्ली, म्हणून कॅन्सल केलं दिल्ली. आणि नुकतीच केली होती इथे सहल, म्हणून कॅन्सल केला ताजमहल. तिथल्या चहामध्ये इथल्याच चहाची फिलिंग, तिकडनंच चहा आपल्याकडे येतो. तिथल्या चहामध्ये इथल्याच चहाची फिलिंग, म्हणून कॅन्सल केलं दार्जिलिंग.
आणि तिथल्या पावसाचा मनात बसलंय भय. आणि तिथल्या पावसाचं मनात बसलंय भय म्हणून कॅन्सल केलं मेघालय. मग नवरा पुढे म्हणाला, एक काम करू, आपलं काही नॉर्थ इंडियाचं सूर जुळत नाही आहे, त्यापेक्षा आपण साऊथ इंडिया पाहायला जाऊ. आपण पाहू चेन्नई. तर बायको लगेच म्हणाली, मेरा वहाँ जाने का मन नहीं. म्हटलं का? तर बायको म्हणाली, तिथलं वातावरण मला सहन होत नाही. नवरा म्हणाला, बरोबर आहे, त्या वातावरणाचा होऊ शकतो त्रास, त्या वातावरणाचा होऊ शकतो त्रास म्हणून कॅन्सल केलं मद्रास. प्रचंड ऊन पडतं भर दुपारी, प्रचंड ऊन पडतं भर दुपारी म्हणून कॅन्सल केली कन्याकुमारी. भाषाच वाचता येणार नाही, एकही अक्षर नाही सरळ, भाषाच वाचता येणार नाही, एकही अक्षर नाही सरळ म्हणून कॅन्सल केलं केरळ. आणि इथल्या ट्रॅफिकमुळे अंगातला कमी होतो जोर म्हणून कॅन्सल केलं बँगलोर. भाड्याने मिळत नाही स्कूटी म्हणून कॅन्सल केली उटी. रोड आहेत इथले बम्पी म्हणून कॅन्सल केलं हम्पी. इथे जायला बुक होत नव्हती इनोवा म्हणून कॅन्सल केलं गोवा. आत्ता मात्र बायको चांगली चिडली आणि जोरात नवऱ्याकडे पाहून म्हणाली, काय करू या माणसाचं देवा. आता मात्र वातावरण थोडं गंभीर झालं होतं. वातावरण गंभीर झालेलं असताना तेवढ्यात घराची बेल वाजली. घराची बेल वाजली. दार उघडल्यावर समोर एक साधू वेशातला वयोवृद्ध माणूस आला होता. तर साधू वेशाच्या वयोवृद्ध माणसाने एक दोघांकडे पाहून म्हणाले, सांगू नका तुमची गाथा, माहीत आहे मला तुमची व्यथा. कसलं तरी नियोजन करण्याच्या प्रयत्नात आहात तुम्ही. तर बायको आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हो, तुम्हाला कसं कळलं? तर पुढे तो साधू म्हणाला, अरे मुलांनो, तुम्ही काय नियोजन करणार? करता करविता तो आहे. अरे मुलांनो, तुम्ही काय नियोजन करणार? करता करविता तो आहे. त्यांनी आधीच ठरवलेलं आहे कोण कधी येणार, कुठे येणार, कधी जाणार आणि कुठे जाणार. आपण कोण ठरवणार आहे? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. पुढे तो जो म्हणतोय ते फार महत्त्वाचं आहे. पुढे तो म्हणाला, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं आयुष्य हीच आहे एक टूर. आपलं आयुष्य हीच आहे एक टूर. त्यात असतो आपला अपेक्षांचा महापूर. तुमच्या प्लॅनिंगचा तो करतो चक्काचूर. तुम्ही प्लॅनिंग करताय, तो वरती बसून तुमच्या प्लॅनिंगचा करतो चक्काचूर. त्याच्या खेळीचा होतो तुम्हाला त्रास मात्र भरपूर. तुमच्या अंगातून पार निघायला लागतो धूर. हे सगळं तोवर करतो जोपर्यंत तुम्हाला आयुष्यात गवसत नाही सूर. या काळात तो पाहतो तुमची परीक्षा. या काळात तो पाहतो तुमचे कष्ट आणि निष्ठा बसून दूर. आणि त्याला जर का तुम्हाला गाठायचं असेल तर तात्काळ गाठा पंढरपूर. थँक्यू व्हेरी मच.